महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपर फुटीच्या निषेधार्थ अमरावती शहर युवक काँग्रेसनं आंदोलन केलं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या पुतळ्याचं प्रतिकात्मक दहन करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। तसंच परीक्षा प्रक्रिया पारदर्शक करून नव्या परीक्षेची तारीख लवकर जाहीर करण्याची मागणी देखील करण्यात आली। टीईटी पेपर फुटी प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करून संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावं, तसेच केंद्रीय व राज्य शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। परीक्षा प्रक्रिया पारदर्शक व सुरक्षित करण्यासाठी तातडीनं ठोस उपाययोजना कराव्यात आणि नव्या परीक्षेची तारीख लवकर जाहीर करून विद्यार्थ्यांना मानसिक व आर्थिक त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी निलेश गुहे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन काळे व NSUI अध्यक्ष स्वराज पोटे यांनी केली। या सरकारने लवकरात लवकर विनोद प्रधान यांचा राजीनामा द्यावा आणि विद्यार्थ्याच्या सन्मानात यांचा राजीनामा देऊन या विद्यार्थ्याच्या सन्मानात त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे। आमची अशी इच्छा आहे की हर वेळेस येऊन जाऊन विद्यार्थी आणि काँग्रेस आणि NUCI आंदोलन का बरं करेल आंदोलन। तिच्यात काही हिंदुत्व संघटना यांनी पण विद्यार्थ्याच्या हितासाठी आंदोलन केलं पाहिजे। फक्त जाती धर्मावरच राजकारण न करता विद्यार्थ्यावरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात त्यांनी लढायला पाहिजे।